आमच्या लोकांना रंजवायचं नाही. काय गरीब आले मताच्या अगदी कसे येते तुम्ही तर पायाला झोडपत तरी काय गरज काही नाल्या देऊन नाही राहिले नाही घरकुल नाही काही नाही असे करून राहिले आम्हाला नुसती लालूच बुरा करून राहिले आम्हाला. का लाडकी बहीण पाहिली लाडकी बहीण लाडका भाऊ जाऊ दे चला घराकडे देऊ टाकून दे पिक्चर काय सोडून द्या आता काय करायचं नाही आपल्याला. आतावरी नाही भेटले तर का मेले होते का लोक आतावरी नव्हते भेटले तर का मेले होते का लोक का आता भेटायला लागले मग जगा लागले का लोक. याच्या पडता निपटार दिवस काढले लोकांनी आता तर खाते दिवस आले हे असे करून राहिले लोक. आजच बंद केलं हे काही पण आजच बंद केलं कारण काल सांगतो ना काल यांनी सकाळी लोक खेदून दिले आणि दुपारी वाटप चालू केलं. मी सांगतो ना कारण माझ्याकडे लोक पहिले त्या गोष्टीचे आम्ही काहीच सांगू शकत नाही. आमच्या हाती काहीच नाही. आम्ही तुम्हाला कसं सांगू आमच्या हाती काहीच नाही. आम्ही काहीच सांगू फक्त काय म्हणले बाहेर आम्ही आमची ड्युटी करावं आम्हाला वरचं काहीच माहित नाही. तुम्ही तुमचं हेळला बोला आमच्या हातात आमच्या हातात काहीच नाही. पानावर खाणारे लोक नाही काही बोलू नका. आदेश बंद आहे मग तुम्ही हे काम ड्युट्या करत आहे तुम्ही ते काल ड्युट्यावर आले भांड्याच्या पिटीचे हजार रुपये खाल्ले हे भाड्याचे पैसे आले आहे 400 रुपये पिटी देते ते भांडे कामासाठी राहिले का हे हे आहेत का कर्मचारी साहेब कर्मचारी त्यांच्याकडे वाटप असतात यांच्याकडे वाटप असतात. मग हे काम यार आदेश तर दिलेला मग यायला सुट्ट्या देऊन टाकायचं आता इथे फक्त 60-70 महिला कामगार आहेत. या भाऊ काय प्रॉब्लेम आहेत ते सांगा यांना. बोला हे वाटप करतात या बोला या इकडे या काय प्रॉब्लेम आहे ते सांगा यांना. आणि त्यात 60-70च महिला कामगार आहेत. हो चालले का या बोला तर सही काय प्रॉब्लेम आहे कसं काय करता ते. अरे बोला तर सही बा कोणी बोलायला तयार नाहीत काय नाहीत. हे ते साहेब तिकडे पळते हे इकडे पळते हे इकडे पळते बोलायला कोणी तयार नाहीत. काय कारण आहेत काय करायचं कधी यायचं हा कधी यायचं यांना सांगा काय आहेत ते. अरे यांना मेसेज नाही दिलंय ना खर्च झालं यांचं 1000 रुपये. एवढ्या दुरून आलंय झरी जामणी वणीवरून आणि इथं नाही यायचं मग काय बोलायचं त्यांना. आता तुम्ही साहेब बोला बराबर आहेत चालू झाल्यावर मोबाईलवर येईल पण हे बंद आहेत म्हणून मोबाईलवर सांगायचं ना ते द्यायचं ना. गुन्हा यांचं बंद आहेत हे मान्य आहेत पण यांना मेसेज द्यायचं होतं की बंद आहेत तुम्हाला पुढची तारीख आहेत म्हणून तसं केलं नाही हे यांचं गुन्हा आहेत. साहेबाच्या आदेशाची गाडी करून आले आहे कोणीतरी वणीहून आले आहे कोणी पांढरा कपडा अन्याय साहेब. मग कलेक्टर साहेबांना समजत नाही का यांना मेसेज द्यायचं. कसे काय घुसून आले हे कलेक्टर साहेबांनी आदेश दिलाय. थांबा एक मिनिट थांबा. गेटून आले तुम्ही कलेक्टर साहेबांनी कलेक्टर साहेबांचं काम नाहीत काय एवढे हे खर्च करून आले पैसे
गेटवर चढू शकत नाही का? नाही नाही तिथून आले तुम्ही काट्या टाकून उद्या ना तुम्ही काट्या मला सांगा तुम्ही बोलायला तयार नाही ते कामगार मंडळी काय करणार कामगार मंडळी तुम्ही बाहेर होते ना तुम्ही आतमध्ये कसे आले? कारण काय तुम्हाला तिथं कलेक्टर साहेबांची नोटीस आहे तिथं लावली तुम्ही आतमध्ये कसे आले? कलेक्टर साहेब तुम्ही इथं आल्यावर देणार का नोटीस नोटीस काल रात्री लावलेली आहे सकाळी लावलेली आहे तुम्ही आतमध्ये कसे आले? नोटीस आली 11 तारखेला. मग तिथं काट्या लावलेल्या आहे वरून आदेश आहे मग आतमध्ये कसे आले? नोटीस 11 तारखेला आदेश झाला. मग 11 तारखेला 13 तारखेला काही गेट लावलं का? बरं एवढ्या ते लोकांचं वर्ष नुकसान भरू आम्हाला शकते का? माहिती नाही. एवढ्या लोकांचं एका दिवसासाठीच आधीच काढलं होतं ते मी काही सांगू शकत नाही भाऊ मी आम्ही 11 तारखेपर्यंत बाई 11 तारखेपर्यंत चालू होतं वाटप येईना 11 तारखेच्या तुमचा प्रॉब्लेम सगळ्याचा प्रॉब्लेम अकराले भेटलं 11ले झालं आणि 12ले काय झालं माहित आहे का 12ले सकाळी लोक पाठवले आणि दुपारी चालू केलं आणि 13ले बंद केलं तुम्ही 13ले तुम्ही बंद केलं 13ले एवढ्या 60-70 महिला आहेत कामगार यांना देऊन टाका ना हो ना मग आम्हाला रोज रोज यायला पूर्ण परवडते का 100 किलोमीटर वरून आल्या तारखेनुसार आले ते बी कोणी घरगुती सोडून आम्ही आलेलो आहे सर तिकडून चांगला पार करून आलो आम्ही 3 वाजता आलो रात्रीच्या 3 वाजता कुठून आले ते आम्ही आलो कार्ली गाव जंगल पार करून खानगाव कार्ली यवतमाळ यवतमाळ